नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। देशात नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर वनी शहरात भाजपाच्या वतीने उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। वनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजताचे सुमारास भाजपाचे माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत तसे एकमेकांना मिठाई वाटप करून भारत माता की जय, भाजपा जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। या विजयाच्या निमित्ताने आगामी काळात पक्ष आणि अधिक बळकट करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, रवी बेल्लूरकर, प्राध्यापक महादेव खाडे, बंडू चांदेकर, शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर, सौ मीराताई पोतराजे, नगराध्यक्ष सौ विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, अनिल चिंडालिया, लवलेश लाल तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक यांच्यासह पवन एकरे, संतोष डंबारे, अंकुश बोडे, विश्वजित ठाकूरवार, आशिष डंबारे, नितीन बिहारी, राजू जयस्वाल, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकाला झालमुडीही वाटप करून झालमुडीचा आस्वाद घेतला। आजचा दिवस भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराचा दिलेला दिवस आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीनं अनेक विजय मिळवले। जवळपास 19 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएची सत्ता आली। खऱ्या अर्थाने ज्या श्यामा प्रसाद मुखर्जीनं ज्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली, त्या श्यामा प्रसाद मुखर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। हे आजचा दिवस म्हणून सुवर्ण दिसत आहे। खरं तर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विजय, हिंदू विचारसरणीचा विजय, अनेक वर्षाच्या सत्ता संघर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहराज्यमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं 2/3 मेजॉरिटीनं सरकार जवळपास 202 ते 205 सीटापर्यंत सरकार होत आहे। म्हणून आज संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीचा विजयाचा आनंद आज आपण साजरा करतो। दिल्लीच्या राजदरबारात आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात विजयाचा उत्सव साजरा होत आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आज विजयाचा आनंद होत आहे। मी पहिले सांगितलं, हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचा, संघर्षाचा विजय आहे। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा विजय, आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाचा विजय। पश्चिम बंगालमध्ये अनेक भारतीय जनता पार्टीची ज्या कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं, संघर्षामध्ये अनेक कार्यकर्त्याचा मृत्यू आला। या 15वी ममताच्या या राज्य कारभारात ज्यांनी ममता दिदीने जो पश्चिम बंगालचा सत्यानाश केला, पश्चिम बंगाल जो हिंसाचार केला, अनेक माझ्या मातृशक्तीचा, माझ्या भगिनींचा बलात्कार झाला, अशा पश्चिम बंगालच्या तृणमूलच्या काँग्रेसच्या मी आजपर्यंत अन्याय केला, त्या अन्यायाला खऱ्या अर्थाने आज पूर्ण वेळा मिळाला। आजपासून भारतीय जनता पार्टीची पश्चिम बंगाल सत्ता स्थापन झाली। येणारा भविष्य, उज्ज्वल भविष्य पश्चिम बंगालच्या जनतेसाठी आहे, उज्ज्वल भविष्य संपूर्ण भारतासाठी आहे। म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण आनंद होत आहे। म्हणून आज आनंद, आज खऱ्या अर्थाने जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्या खेळामध्ये जालमुरी त्यांनी जे आस्वाद घेतला, त्यावेळी ममता बॅनर्जीनं त्याच्या टीका टिप्पणी, आज जालमुरीचा जोमली मिरची ममताजीला जोमली। म्हणून आज खऱ्या अर्थाने जालमुरीचे आम्ही प्रत्येक आमच्या मातृशक्तीने, आमच्या महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद उत्सव लाडूबरोबर जालमुरीचे वाटप केलं। म्हणून आजचा आमचा विजय, मी खरं तर ज्या कार्यकर्त्यांनी, पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष सत्ता, संघर्ष, परिश्रम, बलिदान देऊन अनेकांचे जीवन दिलं, त्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे, गृहमंत्री अमित शहांच्या कौशल्यतेचा विजय आहे। म्हणून आजचा विजय आमच्यासाठी, आणि आता आमच्या रविभावानं सांगितलं, ज्या पश्चिम बंगालमधून आमचे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली, आज त्यांची खऱ्या त्यांची आठवणसुद्धा आम्हाला येत आहे। म्हणून आमचा अतिशय आनंदाचा दिवस, आम्ही सुवर्ण अक्षरासाठी भारतीय जनता अनेक विजय मिळवले, पण त्या सर्व विजयापेक्षा आजचा दिवस, आजचा विजय निश्चितपणे आनंदाचा
बंगालचा विजय आहे, त्याबरोबर आसाममध्ये 2 मेजॉरिटी, पांडेचरमध्ये मेजॉरिटी, हा सुद्धा विजय आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वीकडे म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आमच्या विजयाची वाटचाल करत आहे. त्या म्हणजे खरं तर म्हणजे आता साऊथमध्ये तामिळमध्ये म्हणजे सत्ता परिवर्तन झालं, आमची सत्ता जरी नसली तरी ते DMK सत्ता ते उलटून आली. पण संपूर्ण आज जेव्हा भारताचा नकाशा पाहा तुम्ही, संपूर्ण भगवामय झाला. खऱ्या अर्थाने आता भारत आज प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात उद्या झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीने 3 राज्यामध्ये वैविध्यमान यश प्राप्त केले आणि खरी जिथे लढाई होती त्या पश्चिम बंगालमध्ये ममताचं सरकार या ठिकाणी आपल्याला जाताना दिसलं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचार असलेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आज पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालं. आज खऱ्या अर्थानं पाहतो म्हटलं तर देशाची सुरक्षा, देशाच्या सीमावर्ती भागाची सुरक्षा आज खऱ्या अर्थानं चालू होती. कारण ममताच्या काळामध्ये जी बांगलादेशाकडली बॉर्डर होती ते बॉर्डरवरून भारत देश नेहमी असुरक्षित राहिला. आज पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल देत या देशाची सुरक्षा मजबूत केली आहे आणि हा विजय संपूर्ण या ठिकाणी भारताच्या नागरिकांचा व भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा. जय हिंद, जय भारत.